काही दिवसा अगोदर शेगाव येथील एका दुचाकी वाहनावर 6 व्यक्ती बसून जातात आणि पोलीस दादा काही करत नाही अशी बातमी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने प्रसारित केली होती। यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की अनेक जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा पोलीस प्रशासन त्याचा काही उपयोग करत नाही। शिवाय शहरातील इतरही भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे। याच बातमीची दखल घेत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी आपल्या विकास कामांच्या निधीतून 75 लाख रुपये फक्त सीसीटीव्ही करिता आरक्षित केल्याने आता संपूर्ण गावातील कानाकोपऱ्यांमध्ये पोलीस स्टेशनची म्हणजेच तिसऱ्या डोळ्याची नजर सुद्धा राहणार आहे। आमदार संजय कुटे यांच्या या विचारसरणीमुळे गावांमध्ये प्रत्येक जागेवर प्रशासन नजर ठेवू शकेल। सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते अजून या शहरामध्ये वाढवावे, पहिले जे काही बंद पडले ते दुरुस्त करणे आणि पुन्हा वाढवणे यासाठी सुद्धा 75 लाख आपण त्याच्यामध्ये निधी आपण तरतूद केलेली आहे। अशा प्रकारे विविध कामाची मंजुरी सुद्धा आज आपल्याला मिळाली आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।